नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मी 8 मार्च रोजी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प हे काही संकेत देत आहेत आणि कदाचित युद्ध संपण्याच्या दिशेने ते प्रयत्न करतील, किंबहुना जो काही त्यांना मिळालं हातामध्ये ते पुरेसं नसलं तरी देखील तोच आपला विजय आहे असं क्लेम करत, असा दावा करत हे युद्ध जे आहे त्याच्या पूर्ण विरामाकडे कदाचित ट्रम्प वळतील असं सांगितलं होतं. आणि त्याच वेळेला मी म्हटलं होतं की त्यांना भेटण्यासाठी कोंडोलिझा राईस जशा गेलेल्या आहेत तसंच त्यांचे जे डेमोक्रॅट पक्षामधले फॉरेन मिनिस्टर, आपल्या शब्दात सांगायचं स्टेट सेक्रेटरी त्यांचे अँथनी ब्लिंकेन यांनी सांगितलेलं आहे की हीच योग्य वेळ आहे. ट्रम्प यांनी आपला विजय घोषित करावा आणि युद्ध आवर्तक घ्यावं. या दोन स्टेटमेंट नंतर मी तो व्हिडिओ केलेला होता की ट्रम्प कदाचित आता यशस्वी माघार जी आहे ती जाहीर करतील. त्याप्रमाणे म्हणजे काल 9 मार्च, आज 10 मार्च आहे, मी हा व्हिडिओ करते आहे. 9 मार्च रोजी त्यांनी जी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली फ्लोरिडामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी काही स्टेटमेंट्स केलेली आहेत आणि त्यांनी आपलं जे सैन्य आहे त्या सैन्याला कसं यश मिळालेलं आहे त्याचं वर्णन करत असताना, वाइप्ड एव्हरी सिंगल फोर्स इन इराण आउट व्हेरी कम्प्लिटली, नो नेव्ही, नो कम्युनिकेशन्स, नो एअरफोर्स लेफ्ट, असं त्यांनी वर्णन केलंय. 90% मिसाईल बेसेस, लॉन्चर्स, मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन फॅसिलिटीज, स्टॉक पाईल्स, मेजर डिस्ट्रक्शन, या सगळ्याचं असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्या दिवशी सांगितलं, मी म्हटलं त्याप्रमाणे, नो कम्युनिकेशन्स, स्ट्राइक्स टेकिंग आउट टेलिकम्युनिकेशन सिस्टीम्स, रडार, कमांड कंट्रोल नेटवर्क्स, they have no air force, no navy left, every single plane has been taken out, naval power sunk, अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्याला जो विजय मिळाला त्याचं वर्णन केलेलं आहे. जवळजवळ 3000 ते 5000 लक्ष पुरवली त्यांनी, जवळजवळ इतके टार्गेट्स हिट केले असं म्हटलं जातं. एकंदरीत जे वर्णन येतं आहे त्यानुसार तेहरान शहरामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि एकंदरीतच संपूर्ण जनजीवन जे आहे ते ठप्प झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे आणि तिथे परिस्थिती अतिशय वाईट आहे असं जे प्रत्यक्षदर्शी लोक आहेत ते कळवत आहेत आता सध्याला. तेव्हा एवढं सगळं झालं तरी देखील ट्रम्प यांनी त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की वी हॅव वन, इट्स अ मेजर विक्ट्री बट नॉट इनफ. आता हे नॉट इनफचा संदर्भ असा आहे की अजूनही इराणने सपशेल शरणागती पत्करलेली नाही किंवा त्यांनी जाहीर केलेली नाहीये, किंवा त्यांच्यावरती ज्या अटी आम्हाला लादायच्या होत्या त्या अटी त्यांनी अजूनही मान्य केलेल्या दिसत नाहीयेत. आणि त्या संदर्भाने ट्रम्प यांनी हे वक्तव्य जरी केलं असलं तरी देखील म्हणजे इराणची खरी बंदरं सुद्धा अफेक्ट झालेली आहेत, सगळी बंदर अब्बास असेल किंवा इतर मेजर डिस्रप्शन आलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. अर्थात इस्रायलला सुद्धा त्याचा त्रास भोगायला लागलेला आहे. इस्रायलमध्ये सुद्धा जबरदस्त नुकसान झालंय. अमेरिकेचे सगळे तळ विस्कळीत झालेले आहेत. अपरिमित हानी तिथे झालेली आहे. तुमच्या संयुक्त अरब अमिरात असेल, कतार असेल, इत्यादी काही ठिकाणी तर सार्वजनिक ठिकाणं म्हणजे हॉटेल्स सुद्धा टार्गेट केली इराणने आणि त्यामुळे या बाजूचंही नुकसान हे भरपूर झालेलं आहे असं आपण बघतोय. तर ही जी परिस्थिती आहे ही ज्या पद्धतीत त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे ट्रम्प यांनी, ते यशस्वी माघार घेण्याची पहिली पायरी जी आहे ती ट्रम्प यांनी स्पर्श केल्या का अशी शंका येते. आणि त्या शंकेला काही आधार सुद्धा आहे ज्याच्यावरती आपल्याला आता बोलायचंय. म्हणजे एकंदरीतच आम्ही सगळी मोहीम थांबवतो आहोत आणि इथून पुढे काही होणार नाही वगैरे असं काहीतरी ड्रॅमॅटिक त्यांनी केलं नाही. इज बीन व्हेरी प्रॅग्मॅटिक. आणि त्यांनी हळूहळू कदाचित त्या दिशेने अमेरिका आता चालली आहे हे उघड होत आहे.
जे अमेरिकेला करायचंय त्याला इस्रायलची मान्यता आहे की नाही, इस्रायल अनुकूल आहे की नाही, हा वेगळा प्रश्न आहे आणि तो आपण वेगळा आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. पण आजच्या घडीला तरी कदाचित अँथनी ब्लिंकेन असतील किंवा कोंडोलिझा राईस असेल, ह्यांनी जो काही सल्ला ट्रम्प यांना दिला त्याचा विशेष परिणाम जरूर झालेला दिसतो. पण एक लक्षात घ्या तुम्ही की याही पेक्षा काही गोष्टी आणखी मोठ्या घडलेल्या आहेत. तुम्ही जर का मी आता जे सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही दुजोरा मागाल तर माझ्याकडे दुजोरा नाही. परिस्थितीजन्य म्हणून जो काही पुरावा असेल त्याबद्दल मी बोलू शकेन, परंतु अगदी जे तपशील आता सांगते आहे त्या तपशिलाचं तुम्ही जर का वर्णन मागाल तर ते वर्णन माझ्याकडे नाही. कदाचित तुम्हाला पटणार नाही. तुम्हाला पटलं नाही तर माझं म्हणणं जे आहे ते बाजूला तुम्ही ठेवू शकता. पटलं तर त्या दिशेने विचार करू शकता आणि जो विचार मी केला तो योग्य आहे का नाही ह्याच्यावर सुद्धा तुम्ही मंथन करू शकता. एक कॉल अर्थातच झाला ट्रम्प आणि पुतिन यांच्या दरम्यान आणि असं सांगितलं जातं की जी परिस्थिती होर्मुझमध्ये आहे, शिप्स तिकडून सगळ्या जहाजांची वाहतूक थंडावलेली असल्यामुळे ट्रम्प यांनी पुतिन यांना त्यांचं तेल विकण्यावरती जी काही बंधनं घातली गेली होती ती बंधनं आम्ही घालणार नाही असं सांगितलंय. रशियाने आपलं तेल बाजारामध्ये आणावं ह्याला ट्रम्प ती अनुकूलता दर्शवलेली आहे आणि त्याच जोडीला भारतासारख्या देशांनी त्यांच्याकडून घ्यावं आणि तेल शुद्धीकरण करून अन्यत्र पाठवावं अशा ह्याला सुद्धा त्यांनी अनुकूलता दाखवलेली आहे. म्हणजे अनुकूलता याचा अर्थ असा की भारत खरेदीसाठी त्यांच्या परवानगीसाठी थांबलेला नाहीये. पण अशा तऱ्हेने जे तेल विकत घेतलं जाईल किंवा विकलं जाईल त्याच्यावरती आर्थिक निर्बंध लागणार नाहीत. ह्याचीही हमी दिली गेलेली आहे असं आपण समजतो. अर्थातच पुतिन ह्यांचा थम्स अप आहे, अंगठा दाखवतायत आणि ते सांगतायत, "आता आमचं तेल जे आहे, ते तुम्हाला बाजार भावाने विकत घ्यावं लागेल." जोपर्यंत ट्रम्प पुतिन ह्यांचा हात दगडाखाली होता, तोपर्यंत ते डिस्काउंट्स देत होते. आता त्यांना मात्र बाजारभाव हवाय, कारण बाजारभाव वरती गेलेला आहे. त्यामुळे जे काही 4 वर्ष त्यांनी नुकसान सोसलं या सगळ्या उद्योगामध्ये, ते आता कदाचित भरून काढण्याची संधी पुतिन यांना मिळू शकेल. एक प्रकारे जेवढी सगळी हानी झालेली आहे ना, ती हानी तुम्ही बघितली तर मध्य पूर्वेतून म्हणजे पश्चिम आशियातून येणारा जो तेलाचा आणि गॅसचा पुरवठा आहे, तो पूर्ववत होण्यासाठी काही महिने जाणार आहेत आता. ही गोष्ट निश्चित आहे. म्हणजे कतारनी जसं त्यांच्या एनर्जीचं हे थांबवलं, इतर काही ठिकाणी सुद्धा जे हल्ले झाले त्यांनी बंद ठेवलेलं आहे. बंद ठेवल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी सुद्धा काही काळ जावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी सुद्धा वेगळ्या ठेवा. मला मुख्य म्हणजे तुम्हाला जे सांगायचं आहे आणि ज्याच्यासाठी दुजोरा मी देणार नाही. तुम्ही तुमचं कन्क्लुजन काढायचंय. तो सिक्वेन्स जो आहे, तो एक महत्त्वाचा सिक्वेन्स आहे. पुतिन यांच्याशी बोलणी झाल्यानंतर इराणनी लक्षात घ्या, इराणनी तहासाठी तयार व्हावं म्हणून ट्रम्पना अखेर भारताची मदत घ्यायला लागली आणि अर्थातच ओमानची मदत घ्यावी लागली. ट्रम्प यांच्या कसं माहिती नाही पण लक्षात आलं, की त्यांनी जे दूत म्हणून पाठवले ते विटकॉफ आणि त्यांचे जावई कुशनर ह्यांनी जे सांगितलं त्यावर आधारित ट्रम्प यांनी इराण हल्ल्याचा निर्णय घेतलेला असावा कदाचित. आणि या दोन्ही महाशयांनी ट्रम्प यांना हे सांगितलं नाही की इराणनी सर्वच्या सर्व अटी मान्य केलेल्या आहेत आणि ही वस्तुस्थिती जी आहे ती ट्रम्प यांच्यापासून दडपून ठेवण्यात आली. खुद्द विटकॉफ आणि कुशनर ह्यांना तरी खरी परिस्थिती माहिती होती का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. परंतु जी काही गॅप पडलेली आहे त्याला जबाबदार अर्थातच विटकॉफ आणि कुशनर आहेत, कारण ते त्यांनी माहिती खोदून काढायला हवी होती. ओमानचा जो मी हे बोलले की नाही ह्याच्या आधी माहिती नाही, परंतु जी शेवटची वाटाघाटींची फेरी झाली त्याच्यामध्ये ओमानचा जो डिप्लोमॅटिक प्रतिनिधी तिथे हजर होता त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी सविस्तर घटनांचा उलगडा केलेला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की संपूर्ण वाटाघाटीच्या दरम्यान दोन्ही देशांची जे प्रतिनिधी मंडळ होती ती वेगवेगळ्या खोलीत बसले होते आणि आम्ही सगळे जे मध्यस्थ आहोत ते एका खोलीतून निरोप घ्यायचा, दुसऱ्या खोलीत जायचं, त्यांचा निरोप घ्यायचा, ह्यांना दाखवायचा. हे सगळं करत असताना आम्ही एक
स्प्रेडशीट बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये कशावरती एकमत होत नाही ते सगळे मुद्दे लिहून काढलेले होते. मग वाटाघाटीच्या दरम्यान ज्या ज्या मुद्द्यावरती एकमत झालं की तो मुद्दा हा हिरव्या रंगाने दाखवायचा, ग्रीन सिग्नल, की ठीक आहे हा आता विकोपाचा मुद्दा राहिलेला नाही. असं करत करत वाटाघाटीच्या शेवटी त्या डिप्लोमॅटने असं सांगितलेलं आहे, आमच्या स्प्रेडशीट वरती एकही अशी लाईन उरली नाही की जिला हिरवा रंग आम्ही दिला नाही. म्हणजेच अमेरिकेने जे मागितलं त्या सगळ्याला इराणनी अनुकूलता दाखवलेली होती, इराणच्या शिष्टमंडळाने. आणि ही जी परिस्थिती आहे ती कदाचित ट्रम्प यांच्यापासून दडपून ठेवली गेलेली होती का? त्यांना सत्य कळवलं गेलं नव्हतं का? अशी एक शंका आता उपस्थित होते. मी म्हटलं त्याप्रमाणे ट्रम्पनी डायरेक्टली ओमानकडून सुद्धा निरोप घेण्याचा प्रयत्न केला असेल आणि आता त्यांना कळलं असेल नेमकं काय झालेलं आहे ते. तेव्हा ही अशी परिस्थिती आहे. ह्याला जोडूनच इराणचे जे पंतप्रधान पेझेशकियान आहेत त्यांनी असं जाहीर केलेलं आहे, मला वाटतं फॉरेन मिनिस्टर्सला, की इथून पुढे जे देश आमच्यावर हल्ला करणार नाहीत त्यांच्यावरती आम्ही हल्ले चढवणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत ना त्यात भारताचा संबंध कुठे येतो? त्या भारताने सांगितलं हे ठीक आहे, हे सगळं ही जी कम्युनिकेशन मधली गॅप जी आहे त्याचा विचार अमेरिकेने करायला पाहिजे आणि पुढे काय करता येईल ह्याच्याबद्दल आपले काही सूचना सुझाव हे भारत सरकारने दिलेत असं दिसतंय. सरकारने दिलेत का कोणाच्या वैयक्तिक पातळीवरती दिले गेलेले आहेत ह्याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. परंतु तरी देखील ही जी पावलं उचलली जात आहेत त्याची महत्वाची आहेत. त्याच्यात आणखी एक ट्रम्प यांचं ट्विट आलेलं आहे. ते बघताना तुम्हाला खूप कडक ट्विट वाटेल पण त्याचा खरा अर्थ काय आहे तो आपल्याला बघता येईल. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथून पुढे इराणनी जर का होर्मुझ मधून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवरती हल्ले चढवले तर आजपर्यंत आम्ही जितके हल्ले चढवले त्याच्या 20 पट जास्त जोरदार हल्ले इराणवर चढवले जातील ह्याचा त्यांनी विचार करावा. कुठल्याही जहाजाला त्रास देऊ नका आणि वाहतूक सुरळीत झाली पाहिजे ह्याच्यावरती लक्ष ठेवा. पुढे ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे की ही माझ्याकडून रशिया आणि चीनला दिली गेलेली एक देणगी आहे असं समजा. हे शब्द फार महत्वाचे आहेत. मला वाटतं अनय जोगळेकर ह्यांच्या चॅनेलवर बोलताना मी असं म्हटलेलं होतं की इराण वरती जे काही आक्रमण करायचंय किंवा त्याच्या वाटाघाटी करायच्या आहेत त्याच्यामध्ये जर रशिया, चीन आणि भारत इन्व्हॉल्व नसतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुवर्ण मध्य गाठता येणार नाही. हे माझं जे वाक्य होतं त्याची आता झलक तुम्हाला ट्रम्प यांच्या या ट्विटमध्ये दिसून येईल. तेव्हा एक प्रकारे आपण जे प्रश्न विचारत होतो, व्हाय रशिया डिड नॉट गेट इन्व्हॉल्व, व्हाय चायना डिड नॉट गेट इन्व्हॉल्व आणि मग भारताने अमुक 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 का नाही केलं, हे सगळे जे प्रश्न विचारले जात होते त्याची उत्तरं आता तुम्हाला हळूहळू मिळायला लागतील. आणि एक लक्षात ठेवा की असे जे प्रसंग असतात त्याच्यामध्ये देशांकडे भरपूर माहिती असते परंतु ती जाहीर त्याची वाच्यता होत नसते. ती जाहीर वाच्यता होत नाही म्हणून आपण कुठेतरी आपले विचार भरकटत दिशाभूल झाल्यासारखे करू नयेत. नाहीतर तुमच्या माझ्यात आणि काँग्रेस पक्षामध्ये काय फरक राहिला? ते पण असंच तरकट लढवत काही ना काही आरोप करत सुटतात. त्याच्यामध्ये काही अर्थ नसतो. परंतु जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सर्व राष्ट्रांवरती काही बंधनं असतात. ते सगळ्या गोष्टी बोलत नाहीत. जसं ट्रम्प बोलत नाहीत, इस्रायल बोलत नाही, इराण बोलत नाही, तसाच भारत बोलत नाही आणि तसाच रशिया आणि चीन सुद्धा बोलत नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आजच्या घडीला तरी मी असं म्हणू शकेन की किमान या आठवड्याच्या अखेरपर्यंत परिस्थितीत बदल झालेला आपल्याला दिसेल. ऑलरेडी असं म्हणतायत की हल्ल्यांचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी खाली आलेलं आहे आणि त्याला पुन्हा 2 कारणं असू शकतील. जसा अमेरिकेकडचा शस्त्रसाठा संपत आलेला आहे मिसाईल्सचा, तीच अवस्था कदाचित इराणची असू शकेल. तेव्हा दोघांनाही कळलेलं आहे की आता भरपूर झाली लढाई, तर कुठेतरी पाय जमिनीला लागायची गरज आहे. शस्त्रसंधी होणार, युद्ध थांबणार, हल्ले थांबणार, या सगळ्याचा अर्थ असा नाही की इराणमध्ये आता पुन्हा शांतता प्रस्थापित हो.
किंवा स्थैर्य आणि सुबत्ता येईल, तो देश उद्ध्वस्त झालाय मित्रांनो, आणि अतिशय वाईट रीतीने उद्ध्वस्त झालाय. त्यांना जी मार्गक्रमणा करायची ती अत्यंत कठीण असेल. त्याच्यासाठी बाहेरची मदत लागणार आहे. ते विश्वास कोणावरती ठेवतात, हा आता प्रश्न तयार होईल आणि त्याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. एक प्रकारचा हा शुभ संकेत म्हणायचा का माहिती नाही. कारण जर आठवड्याभरापर्यंत हे युद्ध आवर्त गेलं नाही, तर मात्र ते कुठलीही दिशा घेऊ शकतं. अगदी अणुयुद्धापर्यंत सुद्धा हे लोक जाऊन भिडतील का, अशी शंका आज माझ्या मनामध्ये येते. आणि म्हणून जे काही घडतंय ते भल्यासाठी घडतंय असं आपण म्हणू. भारत त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली इन्व्हॉल्व्ड असेल, तर ती सुद्धा गोष्ट तुमच्या माझ्यासाठी ही एक चांगली डेव्हलपमेंट आहे असं मी मानते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लाईक करा, लिंक शेअर करा व्हिडिओला, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.